जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आज आपण एक कायदा बघणार आहे MSP. आणि शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ क्लिअरली बघायचा कारण तुमच्या हमी भावाबद्दल हा व्हिडिओ आहे की तुम्हाला तुमचे अधिकार मिळत आहेत का नाही, का तुम्ही नुसतं शेतात काम करता आणि तुम्ही स्टुडंट आणि जॉब काही जरी करत असाल तर तुम्हाला शेतकऱ्याविरुद्ध काय होते काय नाही हे माहित पाहिजे. आणि MSP न हा मुद्दा तर क्लिअर माहित पाहिजे. तर आज आपण बघणार MSP, ज्यालाच म्हणतात मिनिमम सपोर्ट प्राइस, हा काम कसा करतोय आणि हा लागू व्हायला पाहिजे का, शेतकरी लॉस मध्ये का प्रॉफिट मध्ये, शेतकऱ्याची अवस्था कशी आहे सध्या, लाईफस्टाईल कशी आहे, हे तुम्हाला थोडक्यात क्लिअर मध्ये माहित होईल आपलं लेक्चर अटेंड केल्याच्या नंतर. तर सगळ्यांनी लेक्चर अटेंड करायचंय कारण तर तुमचा करंट अफेअर मध्ये हे तुम्हाला माहित पाहिजे. सर्वात पहिले आपण बघणार MSP म्हणजे काय, MSP का असणार आहे आणि MSP म्हणजे काय काम करणार आहे हेच माहिती नाही. तर MSP असणार आहे मिनिमम मिनिमम याला सपोर्ट प्राइस म्हणत असतात. मिनिमम सपोर्ट प्राइस, मिनिमम सपोर्ट प्राइस. मिनिमम सपोर्ट प्राइस. आता मिनिमम सपोर्ट प्राइस कशी काम करते, जसं की MRP काम करते. MRP, आता हे तर सगळ्याला माहिती. MRP म्हणजे काय, MRP म्हणजे खाली दिसत आहे ना, इथे लिहितो मी. MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस. आता मॅक्झिमम रिटेल प्राइस ने काय होत असते आणि मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजेच MSP यानं काय होत असते. MSP ना आणि MRP ना. MRP म्हणजे काय असते, MRP म्हणजे असते मॅक्झिमम रिटेल प्राइस, की म्हणजे एका ठराविक वस्तूचं एक किंमत ठरलेली असते, त्या किमतीच्या वरी कोणीही तिला विकू शकत नाही. जसं की आता एखाद्या कॅमेऱ्याची किंमत ठरलेली आहे 3,000 रुपये, तर त्याला MRPच्या वरती विकू शकत नाही. तिच्यावर MRP जर का असेल 3,000 रुपये तर त्याला 3,000च्या वरती विकता येणार नाही. मॅक्झिमम रिटेल प्राइस. आणि MSP का करायची आपल्याला, MSP म्हणजे हमी भाव. आता तुम्ही त्याला मराठीत शुद्ध भाषेत त्याला किमान अधिकृत किंमत सुद्धा म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला MSP म्हणतात. आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम सपोर्ट प्राइस. मॅक्झिमम सपोर्ट प्राइसने काय होणार, जर का एखाद्या सोयाबीन, समजा सोयाबीनचं जर का ठरवली किंमत की 3,000 रुपये कमीत कमी असणार आहे, म्हणजे काही जरी झालं, उद्या मार्केट कसंही चाललं तर 3,000च्या खाली कोणी तिला घेऊ शकणार नाही. मॅक्झिमम असणार. त्याच्यानंतर तिचा क्वालिटी बघून तिचा भाव इन्क्रीज होऊ शकतात, पण कमीत कमी तिला 3,000 रुपये भाव असलाच पाहिजे, हे शेतकऱ्याच्या मागण्या आहेत. आणि आता या मागण्यात थोडंसं ट्विस्ट काय झालेलं आहे माहिती आहे का, तुम्हाला आता थोडासा ट्विस्ट सांगतो त्याबद्दल. जेव्हा 2014 मध्ये मोदी निवडून आले, 2014 मध्ये मोदी निवडून आले. 2014च्या अगोदरचं मोदीचं स्टेटमेंट असं होतं की आपल्याला भारतात शेतकऱ्यांना सुधरवायचे, शेतकऱ्यांमुळेच सगळं काही आहे. तर 2014 मध्ये जेव्हा मोदी निवडून आले, यांच्याच भाजप नेते एक शांताकुमार नावाचा माणूस आहे. कोण आहे, शांताकुमार नावाच्या माणसाखाली एक त्यांच्या अधिकृत म्हणजे त्यांच्या विचाराखाली एक समिती नेमण्यात आली. तिचं नाव होतं शांताकुमार समिती. काय होतं, शांताकुमार समिती. 2016च्या यांच्या शांताकुमारच्या समितीच्या स्टेटमेंट अनुसार फक्त 6% लोक, किती टक्के लोक, 6% लोक MSP चा फायदा घेत आहेत. किती टक्के लोक घेत आहेत MSP चा फायदा, 6%. मॅक्झिमम सपोर्ट प्राइसचा फायदा फक्त 6% लोक घेत आहेत. बाकीचे लोक कधी बाजार समितीमध्ये जातच नाहीत. बाजार समिती. आता बाजार समिती का असते मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण ते खूप मोठं लेक्चर होईल बाजार समिती जर का समजावायची म्हटल्यावर. बाजार समितीमध्ये हे किती टक्के लोक जातात, 6% लोक फक्त बाजार समितीत जातात. बाकीचे लोक याचा फायदा घेऊ शकत नाहीत MSP चा, कारण त्यांच्यावर कर्ज असते, सगळ्या गोष्टी असतात. आता तुम्हाला थोडक्यात एक एकराचा हिशोब समजून सांगतो की सध्या शेतकरी प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये. आता आपण बघणार शेतकरी प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये. एका शेतकऱ्याकडे एकरभर जमीन आहे. किती आहे जमीन आहे, एकरभर. तर त्याला आपल्याला पेरणीचा खर्च लागणार, त्याच्यानंतर त्याला हार्वेस्टिंगचा खर्च, शिपणीचा खर्च लागणार. या सगळ्या गोष्टी जेव्हा इन्क्लूड केल्या तेव्हा एका शेतीचा कमीत कमी लागत 25,000 रुपये येते. किती येते, 25,000.
25,000 रुपये येते. आता 25,000 रुपये जर का एका शेतीचा खर्च येत असेल तर या शेतीत कमीत कमी सोयाबीन किती होणार? या शेतीत 10 पोते धरा, जास्तीत जास्त 10 पोते होत असते सोयाबीन. एकरी सोयाबीन 10 पोते होत असेल तर त्यानं चांगले कष्ट केल्याच्या नंतर त्याला 10 पोते सोयाबीन झाली. सोयाबीनचा भाव काय सध्या 5,000. 5,000 आणि 10,000चे किती व्हायला लागले? 50,000. किती व्हायला लागले? 50,000. 50,000 झाल्याच्या नंतर 25,000 याच्यात मायनस करा, म्हणजे उरले किती त्याच्याकडे उरले 25,000. ओके, त्याच्याकडे उरले किती? 25,000 रुपये उरले त्याच्याकडे. 50,000तून 25,000 मायनस केले, त्याच्याकडे 25,000 रुपये उरले. आता तू म्हणसाल की परत एक पीक असते सर, कोणचं? तुरीचं. कोणचं पीक असते? तूर. तुरीचं पीक जर का आपण धरलं, तर तुरीचं कोणालाच 4 पोते होत असतील जास्तीत जास्त, मला तर वाटते. किती पोते होत असतील? 4 पोते. कशाचे? तुरीचे होत असतील 4 पोते. 4 पोते झाल्याच्या नंतर तुरीचा भाव आहे सध्या 10,000. 10,000 किती उरले? 40,000. 40,000 झाले ना? 40,000 झाले. या 25,000 रुपयात जर का तुम्ही 40,000 रुपये टाकले, किती होणार? ते होणार तुमचे 65,000. किती होणार? 65,000 होणार. म्हणजे त्याचं वार्षिक उत्पन्न किती असणार आहे? एका शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न, याच्याकडे एकरभर जर का जमीन असली त्याचं उत्पन्न असणार आहे 65,000. 65,000. आता मी तुम्हाला टोटल फक्त हार्वेस्टिंग याचा त्याचाच खर्च सांगितला. आता मी तुम्हाला सर्व सांगणार की हार्वेस्टिंगचा खर्च सोडून इतर कोणता खर्च लागत असते का? इतर कोणता खर्च लागत असते का? तर लागत असते. जर का आता तुम्ही एक शेत आहे, सपोज हे शेत आहे, या शेतात माल झाला, त्या मालाला घरापर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टर लागणार, ट्रॅक्टरचं भाडं लागणार, त्याच्यानंतर याला उतरवण्यासाठी हमाल लागणार, तर हमाल लागणार. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरचं डिझेलचे भाव वाढलेले आहेत, मजुरांचे भाव वाढलेले आहेत. जो मजूर पहिले 150 रुपयाचा यायचा, आता तो कमीत कमी 350 रुपये 400 रुपये मागतो. म्हणजे हा झाला डिफरन्स. काय झाला? डिफरन्स. आता याच्यावर हमी भाव कोण ठरवते बुवा? की हमी भाव तर द्यायचा आहे सरकारला, मग कोण ठरवत असते हमी भाव? तर त्याला हमी भाव ठरवण्यासाठी एक भारत सरकारची समिती असते. त्या समितीचं नाव काय असते माहिती का? त्या समितीचं शॉर्ट फॉर्म मध्ये नाव सांगतो. शॉर्ट फॉर्म मध्ये नाव असते एक सेकंद, CACP. CACP म्हणजे काय बुवा? CACP म्हणजे काय? CACP चा अर्थ असते कमिशन फॉर ऍग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस. कमिशन फॉर ऍग्रीकल्चर अँड कॉस्ट प्राइजेस ही समिती असते. म्हणजे यालाच आपण म्हणू शकतो की आपल्याला मराठीमध्ये याला म्हणतात की ऍग्रीकल्चर म्हणजे शेत भाव ठरवण्याची एक समिती नेमलेली आहे. त्यालाच आपण इंग्लिश मध्ये CACP म्हणू शकतो. ओके, आता ही समिती काय करते? पहिले एक फॉर्म्युला चालायची ही समिती. त्या फॉर्म्युलाचं नाव होतं A2. आता हे A2 या फॉर्म्युल्याचं नाव होतं. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. त्या फॉर्म्युल्यानुसार कसं व्हायचं की शेतमालाची एक टोटल एक मॅक्झिमम म्हणजे ऍव्हरेज काढल्या जायचं की एकरी 25,000 रुपये खर्च लागतो. तर 25,000 रुपये खर्च लागून जर का शेतकऱ्याला खाली जाऊ द्यायचं नसेल तर भाव काय ठरवायचा? तर हे तुम्हाला माहिती असेल. आपल्या इकडे याला म्हणतात काय म्हणतात माहिती का? आपण याला सरकारी बाजारपेठ म्हणतो. आपल्या इकडे जिल्ह्यात अवेलेबल असते, जिल्ह्यात तालुक्यात अवेलेबल असते. नाफेड म्हणतात काही लोक त्यांना, की बुवा आमचा माल आम्ही नाफेडला देऊ. तर नाफेडमध्ये तुमचे डोळे बंद करून तुमच्यासोबत एक स्कॅम घडला जातो. त्या स्कॅमचं नाव काय असते माहिती का? तिच्यात 5 पद्धती असतात. किती पद्धती असतात? 5 पद्धती. पहिले तुमचा माल तिथे घेऊन जायला लागते, त्यानंतर चाळा लागते, त्यानंतर तुमचं बिल तिथे तुम्हाला लगेच दिलं जात नाही, त्याला टाइम लागते. या सगळ्या प्रोसेसनं तुम्ही तंगावून जाता. म्हणून 6% लोक
नाफेडचा फायदा घेतात, म्हणजे भारत सरकारच्या समितीचा फायदा घेतात. किती टक्के लोक? 6% लोक फक्त. 6%. बाकीचे लोक याच्या नादी लागत नाहीत, कारण तर प्रायव्हेटमध्ये लगेच त्यांना पैसे भेटतात आणि शेतकऱ्याला सगळ्यात जास्त पैशाची गरज असते. आता तुम्हाला हे समिती सांगितली मी कोण ठरवत असते, काय ठरवत असते. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की हमी भाव लागू कसा केला जाईल बुवा. तर हमी भाव लागू केला जाईल एका गोष्टीमुळे, त्याला म्हणतो आपण C2. त्या फॉर्म्युल्याचं नाव आहे C2. C2 म्हणजे काय? कंप्रेस सीड. याचा अर्थ काय असणार आहे? आता समजा एकरभर एक जमीन आहे. आता ही जर का जमीन माझी स्वतःची असली तर हीच माझी कॅपिटल झाली. ही जमीन झाली माझी. तर मग मला याचं काही रेंट देणं पडेल का? मला काही? याचा रेंट देणं पडणार नाही, म्हणजे याचं भाडं देणं पडणार नाही मला. ही जमीन तर माझी कॅपिटल आहे. म्हणजे याच्यात जर का मला सपोज एकरी आपण मग धरलो तर 65,000. किती? 65,000. तर 65,000 मला आपल्या डायरेक्ट हाती यायले, बरोबर. आता याच्यात C2 फॉर्म्युला काय काम करते? C2 फॉर्म्युला तुमच्या फॅमिलीचे जे कष्ट आहेत, तुमच्या फॅमिली जे वर्क करणारे कामात, म्हणजे तुमचा कामात हात बटवणारे फॅमिली वर्क, तर तुमचं फॅमिली वर्क पण धरलं जाईल, तुमच्या जमिनीचा रेंट पण धरला जाईल, सगळ्या गोष्टी धरल्या जातील. आता तुमच्या जमिनीचा रेंट धरला रेंट, तुमच्या परिवारातून लोक जे तुमच्या शेतीत काम करते त्यांची मेहनत धरली, कारण जर का त्यांनी तुमच्या शेतीत मेहनत नाही केली तर ते जॉब पण करू शकतात, म्हणून त्यांची पण मेहनत धरली जाईल, तुमची पण मेहनत धरली जाईल. त्यानंतर तुमच्या फवारणीचा खर्च, डवरणीचा खर्च, लागवडीचा खर्च, हार्वेस्टिंगचा खर्च, तुमचा सगळा खर्च तिच्यात जर का इन्क्लूड केला तर एक समिती राहील. ती समिती हे सगळं स्टडी करून तुम्हाला तुमचा भाव ठरवला. आता समजा एक कॅमेरामॅन स्टुडिओ, समजा त्याचा स्टुडिओ, तर काय करणं पडेल? त्याचा जर का बापाचा स्टुडिओ असेल तर त्याला काहीच नाही करणं पडेल, सगळा प्रॉफिट त्याच्या हाती येईल, म्हणजे 65,000 त्याच्या हाती येतील. पण बिचाऱ्याची 65,000 इन्कम असली तर त्याला कॅमेरा, त्यानंतर स्टुडिओ, वॉलपेपर, सेटअप, लाइटिंग, इलेक्ट्रिक बिल, कम्प्युटर, मॉनिटर, CPU, माऊस, कीबोर्ड, किंवा बारीक बारीक गोष्टी पण त्याच्यात इन्क्लूड राहतील. म्हणजे 200, जसं की एक किंमत ठरवू आपण. माऊस झालं 200 रुपयाचं, कीबोर्ड झालं 400 रुपयाचं, मॉनिटर झालं 10,000 रुपयाचं, त्यानंतर CPU झाला त्याचा 10,000 रुपयाचा धरा, 10,000 रुपयाचा CPU झाला. रेंट गेला त्याचा 5,000 रुपये रेंट गेला. त्यानंतर त्याचं इलेक्ट्रिक बिल आलं त्या महिन्यात 300 रुपये. ओके, इलेक्ट्रिक बिल आलं 300 रुपये. परत त्याच्या छोट्या छोट्या काही गोष्टी असतील, लाइटिंगचे 200 रुपये धरा, लाइटिंगचा सेटअप करण्यासाठी. त्यानंतर त्याचं जे कष्ट लागलं, एवढ्या कामात त्याचं कष्ट लागलं, तर त्याला तुम्ही 150 रुपये रोजच धरा त्याचा. आणि त्याच्या हाताखाली जे काम करत आहेत त्यांना 50 रुपये रोज धरा, जास्त नका, 50,000 रुपये रोज धरा. या सगळ्या गोष्टी ज्याच्यात इन्क्लूड होतात. आणि मेन म्हणजे त्याचं नेट 100 रुपयाचं त्याला नेट लागलं. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करणं पडतील कुठं? 65,000 रुपयात त्याच्या प्रॉफिटमध्ये. म्हणजे त्याचा प्रॉफिट काय असणार आहे? समजा जास्तीत जास्त असणार तर 50 किंवा 45,000 रुपये. 45,000 रुपये जास्तीत जास्त. डबल आपण कमी जर का धरला 40,000 रुपये धरू शकतो आपण. 40,000 रुपये त्याचा वार्षिक खर्च धरायला लागलो आपण. वार्षिक खर्च 40,000 रुपये, म्हणजे त्याला बिचारायला 3,000 रुपये, 3,500 रुपयेच महिना पडणार आहे जवळपास ऍव्हरेज. तर 3,500, 4,000, 5,000 धरा, जास्तीत जास्त 5,000 रुपये. 5,000 रुपयात त्याचा गुजारा होणार आहे का एका वर्षासाठी? नाही होणार. आणि हेच होते एका शेतकऱ्याकडे एकरभर जमीन ज्याच्याकडे आहे, एकरभर किंवा 3 एकर, त्याला आज नोकरी करणं पडायला लागली, म्हणजे जॉब करणं पडायली. काय करणं पडायली? जॉब करणं पडायला लागली. हा प्रश्न तुमच्या पुढे आला की आता तुम्हाला जॉब करणं पडायला लागली. का पडायला लागली? कारण तर तुमचा एवढ्यात तुमच्या कुटुंबाचा खर्च होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आता ज्याच्याकडे 10 एकर किंवा 20 एकर यापेक्षा जास्त जमीन आहे, तो सध्या प्रॉफिटमध्ये. सध्या. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, MSP भेटलीच पाहिजे. आणि MSP भेटण्यासाठी आंदोलन चालू येतं. एका शेतकऱ्यांनी सांगितलं जोपर्यंत MSP लागू होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू. आता दुसरी गोष्ट, MSP सरकार नाही का म्हणते? सरकारचा काय प्रॉब्लेम बा याच्यात? सरकारचा काय फायदा आहे? तर याच्यात असणार 2 कॅटेगरी. एक असणार बिझनेस आणि एक असणार आपल्यासारखे लोअर क्लास फार्मर.
फार्मर. ओके, आता काय करणार बिझनेसमॅन आहे. बिझनेसमॅन काय करणार, एक गोष्ट आहे जी शेतकऱ्याकडे, सपोज तुम्ही जरा ऍपल येतं शेतकऱ्याकडे, बरोबर, या शेतकऱ्याकडे ऍपल येतं, तर हे काय करणार, याला विकायचं आहे कारण ते हे सध्या प्रॉफिट मध्ये नाही, तर हे याला 25 रुपयानं विकायला तयार होईल. पण हे काय म्हणाल माहितीये का, 25 रुपयानं मी नाही घेत, मी घेणार त्याला 15 रुपयानं, मी घेणार याला 15 रुपयानं. याला काही करून याला जास्तीत जास्त नेणार ते 16 रुपयापर्यंत. 16 रुपयात काय करणार, याच्याकडून सगळा माल इकडे घेणार बिझनेसमॅन, जसं की अडाणी बिडाणी अंबानी ह्या गोष्टी झाल्या. काय करणार, शेतकऱ्याकडून किती रुपयात घेणार, 16 रुपयात घेणार. 16 रुपयात जर का शेतकऱ्याकडून घेतला तर आता हे मार्केटमध्ये उतरणार. कुठं उतरणार, मार्केटमध्ये. या 16 रुपयालेच 16 16 32 रुपये हे यांचा पैसा काढून घेणार, प्लस जीएसटी, प्लस जीएसटी, याच्यावर लागणार जीएसटी. म्हणजे काय करणार सरकार, किंवा 32 रुपये तर म्हणाल की सरकारला म्हणाल की बुवा मग 32 रुपये येतं, मला 32 रुपये पाहिजेत, बाकी जीएसटी प्लस तुम्ही किती लावायची काय लावा, तर मग हे लावू शकणार याच्यावर जीएसटी, या याच्यावर 5 रुपये जीएसटी लावणार. मग याची किती किंमत झाली, याची किंमत किती झाली 37 रुपये. किती झाली 37 रुपये. कशाची, त्याच ऍपलची किंमत झाली 37 रुपये. आता जर का याच्यावर जीएसटी बीएसटी सगळं 37 रुपयाची याची किंमत झाली, तर आता याला 37 रुपयात कोणी विकणार आहे का, एखादा रिटेलर याला 37 रुपयात ज्या रिटेलरला आलं ते 37 रुपयातच त्याच्या कस्टमरला देणार आहे का, 37 रुपयातच नाही. तो काय करेल, याच्या भांडवलीचा चार्ज लावल, त्याच्या दुकानाचा रेंट, त्याच्या लाईट बिलचा खर्च, त्याचा स्वतःचा खर्च. मग घेऊ काय करेल, मला जास्त पैसे नाही काढायचे, मी 3 रुपये प्रोडक्ट मांग 3 रुपये केजी मांग काढतो. कशा मांग, केजी मांग मी 3 रुपये काढतो. मला जास्त कमाई नाही करायची कारण मला गिराईक म्हणजे कस्टमर ओळवायचे आहेत. तर हा काय करेल 3 रुपये याच्यावर चार्ज लावल, म्हणजे ही किंमत किती होईल 40 रुपये. 40 रुपये. मग याची एमआरपी काय असणार आहे, कारण कंपनी प्रॉफिट गिफिट धरून एमआरपी काढणार, एमआरपी. तर एमआरपी काय असणार याची 40 रुपये. तर आता याला 40 रुपयाच्या वरती विकू शकणार नाही कोणी, कोणताही रिटेलर याला 40 रुपयाच्या वरती विकू शकणार नाही. तर काय केलं मागच्या यानं जो बिझनेसमॅन आहे त्यानं काय केलं, फार्मरकडून जी गोष्ट 16 रुपयात घेतली त्याला 32 रुपयात कन्व्हर्ट केलं. 32 रुपयात कन्व्हर्ट करून त्याच्यावर लागली जीएसटी लागल्याच्या नंतर ते गेलं रिटेलरकडे गेल्याच्या नंतर तो गेल्यानंतर कस्टमरकडे. आता पहिले गेलं फार्मरकडूनच गेली गोष्ट बिझनेसमॅन कडून ती गोष्ट चार्ज होऊन जीएसटी वर लागली, म्हणजे सरकारपर्यंत गेली. यालाच गव्हर्नमेंट म्हणू आपण, गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंट करून रिटेलरकडे गेली, रिटेलर करून कस्टमरकडे आली. आता ज्याच्याकडे ऍपल, ज्या शेतकऱ्याकडे ऍपल नाहीये, ज्या फार्मरकडे ऍपल नाहीये, तो 40 रुपयाचं खाऊ शकणार आहे का ऍपल? ज्या फार्मरकडे ऍपल नाहीये ते ऍपल 40 रुपयात खाऊ शकणार आहे का? नाही खाणार. मग तो काय करणार, ऍपल खाणं अवॉइड करणार, बरोबर. तर प्रॉफिट कोणाचा झाला, बिझनेसमॅनचा. 2 नंबर कोणाचा झाला, रिटेलरचा. 3 नंबर कोणाचा झाला, सरकारचा, गव्हर्नमेंटचा. म्हणजे गव्हर्नमेंट काय करते, तुमच्याकडून जी गोष्ट घेते त्या गोष्टी बिझनेसमॅन, प्रायव्हेट, सरकार म्हणते मी डोळ्यात नाही येणार, डोळ्यात कोण यायचं, प्रायव्हेट वाले डोळ्यात येण्याचं काम काहीच नाही, कारण ते बिझनेस करताय. मी बुवा तुम्ही एक काम करा, मी मधातरी होतो, तुम्ही याच्याकडून जी गोष्ट घ्या, मला काय घेऊ नका, सांगू नका कितीत घ्यायची काय घ्यायची, तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवल्याच्या नंतर ती गोष्ट तुम्हाला सांगा बाबा मी इतकी गोष्ट घेतली. आता बिझनेसमॅन, थोडक्यात एक एक्झाम्पलच देतो. हे झालं गव्हर्नमेंट, हे झाला बिझनेसमॅन, आणि हे झालं आपले फार्मर. ओके, हे झालं फार्मर. आता काय करणार, गव्हर्नमेंट काय म्हणणार की बा फार्मर मी तुझ्या सोबत आहे. गव्हर्नमेंट असं म्हणणार फार्मरले. गव्हर्नमेंट काय म्हणणार फार्मरले की मी तुझ्या सोबत आहे, काही गोष्ट करण्यासाठी मी तुला योजना देतो. कोणत्या योजना देतो, योजना देतो. किंवा तू तंगीत आहे, तू काय कर 300 रुपये माझ्याकडून घे,
काय करणार तो म्हणणार 300 रुपये माझ्याकडून घे. किती रुपये? 300 रुपये. मग शेतकरी म्हणणार की बाप यार, मग सरकारचा किती जीव आहे, मला किती रुपये दिले? 300 रुपये दिले. बरोबर. आता 300 रुपये जर का सरकारकडून घेतले फार्मरने, या सरकारकडून या फार्मरने घेतले, आता ह्यो फार्मर काय करणार? ह्यो फार्मर जर त्याला चांगलं वाटलं ना सरकार, पण ह्योच गव्हर्नमेंट बिझनेसमॅनले काय म्हणणार? भाऊ मी त्याला 300 रुपये दिले, मला 300 रुपये काढायचे, मला त्याच्याकडून बाकीचे पैसे काढायचे. बिझनेसमॅन म्हणणार ओके मी. बिझनेसमॅन काय करणार? जेव्हा येऊ याचा शेतचा माल विकणार, तेव्हा येऊ माल असणारी कमीत कमी 25 रुपयाचा. बिझनेसमॅन म्हणणार 25 नाही 16 रुपयात घेतो, लास्ट मध्ये द्यायचा असेल तर दे. येऊ म्हणणार की बाबा माझ्याकडे जास्त पैसे नाही, जाऊ द्या, जेवढे या लागले तेवढे काढून घ्या. 16 रुपयाने यानं घेतला, यानं 32 रुपयाला विकायचं ठरवलं की गव्हर्नमेंट मला काय सांगू नको, मला डबलची किंमत पाहिजे, मी पैसे इन्व्हेस्ट केले. गव्हर्नमेंट म्हणते ओके काय विषय नाही, मला 5 रुपये किलो माग, मला 5 रुपये द्यायचे, तो विषय क्लोज. याचा टनान माल आहे, याचा क्विंटलान माल आहे, मला माहिती आहे, मग आपले 300 रुपये लगेच इझिली कव्हर होऊन जातील. मला 5 रुपये मधात पाहिजे. तो याच्याकडून माल घेतला ना, ह्यो माणूस आमचा आहे, याच्याकडून तो माल घेतला, 5 रुपये तो आम्हाला द्यायचे. गव्हर्नमेंट प्रायव्हेट कंपन्या म्हणतात ओके काय विषय नाही. गव्हर्नमेंट जीएसटी दिला, त्यांनी दिला रिटेलरले माल, दिला. रिटेलर म्हणते बा मला 3 रुपये तरी काढायचे. 3 रुपये रिटेलरनं काढले, ते गेलं डबल कस्टमरकडे. कस्टमर म्हणजेच आपल्याकडे झालं, ते परत कस्टमरकडे आपल्याकडे आलं, म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त आपण कमी भावात द्यायचं आणि जास्त भावात विकत घ्यायचा, असा फॉर्म्युला चालू आहे. त्याच्यामुळे सरकार या गोष्टीला नाही म्हणत आहे, कारण तर सरकारनं जर का या गोष्टीला हो म्हणलं तर त्याला जीएसटी जास्त प्रकारात भेटणार नाही, म्हणून सरकार या गोष्टीला नाही म्हणते, कारण सरकारचा इथं लॉस आहे. त्या गोष्टी समजून घ्या आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला एमएसपी लागू पाहिजे का नाही. आता तुम्हाला नंतर मी बाजार समिती आणि एमएसपी बद्दल थोडी डिटेल अजून माहिती देतो, कारण ते याला बारीक बारीक समजावणं पडते, छोट्या छोट्या गोष्टी समजावणं पडतात, तरच तुम्ही ते एमएसपी पद्धतशीर म्हणजे चांगल्या प्रकारे समजू शकता. असं आपण डायरेक्टली बोललो म्हणजे तुम्हाला आज एमएसपी काय हे मी कळून दिलं. एमएसपी कोणते फॉर्म्युले लागू करावे लागतात, तर C2 फॉर्म्युला लागू करायचा. C2 या फॉर्म्युल्याने हमी भाव लागू होऊ शकत असते. सगळ्यात पहिला एक A2 म्हणून निघला होता, A2. त्यानंतर दुसऱ्या नंबरला A2 प्लस FM असा एक फॉर्म्युला निघला होता. त्याच्यामुळे हे 3 फॉर्म्युले एका समितीने लागू केले होते. त्या समितीचं नाव आहे स्वामीनाथ समिती. स्वामीनाथ SM स्वामीनाथचं नाव ऐकलं असेल तुम्ही कधी. SM स्वामीनाथचं नाव ऐकलं असेल. हे हरित क्रांतीचे जनक आहेत, पण त्यालाच आपण ग्रीन रिव्होल्युशन म्हणतो. त्याचे हरित क्रांती जनक आहेत. यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याला जर का पुढे न्यायचं असलं तर त्यासाठी आपल्याला नवीन नवीन योजना काढायला लागतील, नवीन नवीन त्यांना पद्धती शिकवायला लागतील. आता प्रत्येक जिल्ह्यात जर का याने एक केंद्र जर का चालू केलं, प्रशिक्षण केंद्र जर का चालू केलं, तर नवीन पिढीला पण समजेल शेतीत किती प्रॉफिट आहे काय. पण हे नवीन पिढीला म्हणजे न्यू जनरेशनला कधीच शेतीत उतरू देणार नाहीत, कारण तर न्यू जनरेशनला सगळं काय माहिती आहे. न्यू जनरेशन जर का शेतीत उतरला तर याचा कार्यक्रम लवकर पद्धतीने होऊ शकते, म्हणून न्यू जनरेशनला हे उतरू देत नाहीत. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि काही आता याच्यानंतर तुम्हाला डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा. एमएसपी चालू करायची आहे का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर का शेतकरी जर का एक असतील तर एमएसपी नक्की चालू होणार. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.